शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, रात्रीच्या वाळू वाहतुकीत पुन्हा जोरदार तस्करी. मध्यरात्री वाळू वाहतूक पुन्हा जोरदार सुरू, तर शासकीय अधिकारी कुठे आहेत? मुदखेड तालुक्यासह परिसरात वाळू तस्करी पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. शासकीय यंत्रणेचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळूची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टर व डंपरच्या माध्यमातून नदीपात्रातून वाळू उपसा करून सर्रास वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे ही तस्करी उघडपणे सुरू असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाळू माफियांचे मनोबल वाढले असून प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसुलाचा तोटा सहन करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि माफियांचा दबदबा अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नागरिक सांगत आहेत. आता तरी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाळू तस्करीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात ही तस्करी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.